नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ असणार आहे माझ्या पुरस्कार सोहळ्याचा, जो पुरस्कार सोहळा महात्मा फुले सांस्कृतिक भवन पुणे येथे संपन्न झालेला आहे। सन्माननीय काशीद सरांना विनंती करतो की प्रियांका अभिषेक सावंत या मॅडमचा आपण या ठिकाणी सन्मान करूया। शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन प्रमाणपत्र हे देखील आम्ही आपल्याला समर्पित करत आहोत। ज्या महत्त्वाकांक्षेने मॅडम आपण लिहिलेल्या आहेत, जसं मी मगाशी म्हणालो की शब्दांनी लोकांच्या मनावरती राज्य करता येऊ शकतं आणि ईश्वराची देणगी अशा अनेक कर्तृत्व लोकांना दिल्या गेलेल्या आहेत। शब्द काय असतात हे माडगुळकरांनी आम्हाला निश्चितपणे सांगितलेलं आहे की जेव्हा मी त्यांच्यावरती डॉक्युमेंटरी केली त्यावेळेला ज्या ठिकाणी गदी माडगुळकर लिहायला बसायचे आणि समोर एक ज्योतिबाचं मंदिर आहे, ते मंदिर त्यांच्या समोर असायचं आणि तब्बल 12-13 तास गदी माडगुळकर त्या ज्योतिबाला बघत लिहायचे। आणि म्हणून मला वाटते की इतकी प्रभावी व्यक्तिमत्व लिखाणामधली आपल्या समोर आली। ते प्रभावी पण निश्चितपणाने मॅडम आपण जबाबदारी शुभेच्छा मी तुम्हाला या ठिकाणी देतो। मी प्रथम श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या काही ओळी सादर करत आहे। सोनियाचा दिन आजी अमृते पाहिला, नाम आठविता रूपे प्रकट पै झाला। खरं तर आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी अमृता समान आहे। अज्ञानाचा काळ पर्यटनातून खुलू दे भारताची निसर्ग संपदा, इतिहास परंपरा जपूनी करू संस्कृतीचे संवर्धन सदा। पर्यावरणाची जागरूकता घडवू, सृष्टीतील जीवांना जपू, अनमोल ठेवा ईश्वराचा, हातात हात घालून करू प्रगतीचा नवा आरंभ, संस्कार रूपी तेजाने उभारू भारताचा ध्वजस्तंभ। धन्यवाद। तर मंडळी, अशा पद्धतीने नवरात्रीच्या सप्तमीच्या दिवशी मला हा पुरस्कार मिळालेला आहे। सोशल वर्क आणि रायटर असं हे कार्यक्षेत्र खरं तर मला या संस्थेकडूनच मिळालेलं आहे आणि माझ्या कार्याची दखल घेतल्याबद्दल मी या संस्थेचे मनापासून आभार मानते। रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोली या शिक्षण संस्थेसाठी मी संविधानावर आधारित एक गीत रचलं होतं आणि तेव्हा मला माहीतही नव्हतं की या कार्यासाठी मला हा पुरस्कार देणार आहेत। तर अचानक मला हा सुखद धक्का मिळाला आणि सप्तमीच्या दिवशी देवी आईने जणू काही माझ्यासाठी हा आशीर्वादच दिलेला आहे। तर या सगळ्यासाठी मी सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानते। धन्यवाद।